हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्रात भटकती आत्मा 45 वर्षाआधी स्वतःच्या फायद्यासाठी खेळ सुरू करत राज्य अस्थिर केलं। पुलतच्या सरकारवर मोदींची शरद पवारांवर नाम न घेता टीका। पुण्यातील नरेंद्र मोदींच्या सभेला मनसे नेते अमित ठाकरेंची उपस्थिती। मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर अमित ठाकरे प्रथमच महायुतीच्या व्यासपीठावर उपस्थित। पुण्यात मोदींच्या सभेसाठी प्रतिव्यक्ती 4000 रुपये दिले। पंतप्रधानांच्या सभेसाठी पैसे देऊन लोक गोळा करण्याची वेळ भाजपवर आली आहे। नाना पटोलेंची भाजपवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे मुक्कामी। उद्या पुन्हा मोदींची 3 ठिकाणी सभा, माढा, धाराशिव आणि लातूर लोकसभांसाठी सभा। ज्यांना कॉलर उडवायला सकाळ आहे की संध्याकाळ आहे समजत नाही त्यांच्यावर न बोललेलं बरं। शरद पवारांची उदयनराजेंवर टीका। तर मान गादीला मात्र मत शशिकांतला द्या, शरद पवारांचं आवाहन। फडणवीसांनी पक्ष फोडण्याचा उद्योग केला। जोडायला अक्कल लागते, फोडायला अक्कल लागत नाही, शरद पवारांची फडणवीसांवर टीका। पंकजा मुंडेंच्या भाषणादरम्यान मराठा तरुणांची घोषणाबाजी। 1 मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी। मागासवर्गीय समाजात जन्म घेतला यात माझा दोष काय, पंकजा मुंडेंचा सवाल। साखर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर अभिजित पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट। महाविकास आघाडीचा प्रचार करणारे अभिजित पाटील आता भाजपचा प्रचार करणार। फडणवीसांच्या भेटीनंतर मदतीचं आश्वासन। देवेंद्र फडणवीसांनी अभिजित पाटलांना आघाडीचं काम केलं तर तुमचे उद्योग उद्ध्वस्त करू असं सांगितलं, मात्र आम्ही घाबरणार नाही, शरद पवारांची फडणवीसांवर टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।